आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत क्रिस्पी वेज मंचुरियन। ते कसे चला करूया। क्रिस्पी वेज मंचुरियन करण्यासाठी आपण घेतलेला आहे कोबी आणि घेतलेला आहे गाजर। बरं, हे दोन्ही पण बारीक क्रश करून घेतलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घ्या। तशी फरसबी एकदम बारीक चिरलेली किंवा पातीचा कांदा किंवा आपले कॉर्न पण सुपर्ब होतात ह्याच्यामध्ये। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण जिरं घेतलेलं आहे। आपण आलं पण असं क्रश करून घेतलेलं आहे। पेस्ट घेऊ नका, क्रश ना केलेलं ते असं क्रिस्पी मंचुरियन खाताना असं तोंडाखाली आलं ना की ते खूप छान लागतात। त्यानंतर आपण मिरची घेतलेली आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे। आपण घेतलेलं आहे उभ्या चिरलेल्या मिरच्या। त्यानंतर जिरं घेतलेलं आहे। आपण इथे मैदा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे। इथे आपण कलर घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे। बरं, कलर आम्ही घेतलेला आहे, जर तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही यूज केलात तरीसुद्धा चालेल। आता आपण करायला घेऊया। चला, आता ना आपण लगडी घेतलेली आहे। आता यात आधी घेऊया आपण कोबी, त्यानंतर घेऊया गाजर, आता ना आपण घालणार आहोत यात मीठ आणि हे घालून ना आपण हे थोडं चुरून घेणार आहोत हाताने। चुरून घेतल्यामुळे काय होईल की आपण जेव्हा ते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा यूज करू ना तेव्हा आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही लागणार। कोबीचं आणि गाजराचं जे काही पाणी असेल ते त्याला सुटेल मीठ घातल्यामुळे। हे चांगलं असं चुरून घेऊया आपण। आपण ना हे चुरून घेतलेलं आहे आणि हे ना बऱ्यापैकी असं ओलसर झालेलं आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे। आता ना आपण यामध्ये घालूया हिंग, हिंग ऑप्शनल आहे पण पोटासाठी चांगला असतो त्यामुळे घातलात तरी हरकत नाही। त्यानंतर आपण घालूया 1 छोटा चमचा जिरं, त्यानंतर आपण घालूया मिरच्या, त्याच्यानंतर आपण घालूया आल्याचं क्रश, फक्त आलं घेतलेलं आहे, लसूण नाही। त्यानंतर आपण घालूया कोथिंबीर, आता आपण त्यात घालूया कॉर्नफ्लॉवर। बरं, आपण जर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 1.5 वाटी मैदा घ्यायचा। आता आपण घालूया मैदा, ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर प्लीज तिथे जाऊन तुम्ही चेक करा। त्यानंतर आपण आता हे त्यात घालूया कलर। बरं, कलर तुमच्याकडे नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। थोडासाच घातलेला आहे, रेड कलर आहे। आता हे मिक्स करूया, हलक्या हाताने मिक्स करा, जास्त असा दाब देऊ नका, नाहीतर ना काय होतं पाणी खूप सुटलं जातं आणि ते व्यवस्थित बाइंडिंग पण होत नाही। हे मिक्स करा। तुम्ही पाहू शकता आपलं ना हे बॅटर तयार झालेलं आहे मंचुरियनचं। आपल्याला पाणी घालावं लागलं नाही आहे, पण जर गरज लागली तर तुम्ही थोडा पाण्याचा शिंपडा मारून ते मिक्स करून घ्या, अगदीच जास्त पाणी घालू नका। आता हे झालेलं आहे आणि एका बाजूला आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे, कारण हे झाल्या लगेच तेल तापलेलं असेल ना तर लगेच ते करायला घेऊ शकतो आपण। जास्त थांबण्यात अर्थ नाही, कारण याला पाणी सुटू शकतो। तेल ना आपण मस्तपैकी असं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यात एक मंचुरियन सोडूया। अलगदपणे सोडा। मगाशी जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलं मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं,
ते कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड तुमच्या भाज्या किती आहेत, त्याची क्वांटिटी केवढी आहे त्यावर तुम्ही ते घ्या. थोडं थोडं घालून मिक्स करून बघा, त्याने अंदाज येईल व्यवस्थित. आता हे आपल्याला क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आधी कडकडीत तेल तापून घ्यायचं, नंतर गॅस मिडियम ठेवायची. जेव्हा आपण हे मंचुरियन सोडतो ना, तेव्हा लगेच आपण झाऱ्याने ते उलटवायला जातो, जशी भजी करताना करतो आपण तसं लगेच करायचं नाही. 2 मिनटं थांबायचं आणि मग ते उलटवायचे. आता हे 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण अलगदपणे उलटवूया आणि चारही बाजूने क्रिस्पी असे फ्राय करून घेऊया. त्याला कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. हे ना आता झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. पहा, आपले क्रिस्पी मंचुरियन तर तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. मस्त असे गरमागरम आणि कुरकुरीत आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. असे मंचुरियन नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला चायनीज कॉर्नरला जायची गरजच लागणार नाही. मग व्हिडिओज आवडत आहेत ना, मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.